कथा या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत असते। ययाती। त्या गुहेने यतीच्या त्या तत्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या। तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती। त्याच्या तोंडाकडे पाहत मी ढसाढसा रडलो असतो। त्याला हट्टाने हस्तिनापुराला ओढून नेऊन आईच्या पायावर घातले असते। पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुक्या प्राण्यासारखा त्याच्या पुढ्यात बसलो होतो। काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल। या जगात खरा आनंद एकच आहे, ब्रह्मानंद। शरीर सुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं, मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो। शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रथम कर्तव्य आहे। ही माझी खायची फळं पहा। त्याने पुढे केलेले फळ मी हातात घेतले। प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून मी तो चावू लागलो। लगेच जीभ कडू झाली। तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा। ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात। की आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते। आसक्तीने मनुष्य शरीरपूजक होतो। देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो। फक्त विरक्तीनेच माणसाचा आत्मा जागृत राहतो। त्या विरक्तीसाठी मी ही कडू फळं मिटक्या मारत खात असतो। त्याने एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कचाकच तुकडे करत तो ते भराभर खाऊ लागला। माझ्या तोंडात अजून तो लहान कडू तुकडा तसाच घुटमळत होता। गुहेबाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा हवेत हुंकून आलो असतो। यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण त्याच्या माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती। त्या दरीची जाणीव आता मला पूर्णपणे झाली। ते फळ खाऊन संपत यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसाने असा विजय मिळवला पाहिजे। या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करत आहे, पण अजून माझी मला खात्री वाटत नाही। हिरवळीत साप लपून बसतात, विरक्ताच्या आड आसक्तीही तशीच। लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळले नव्हते। मी धीर करून त्याला विचारले, अगदी बाळपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास? ज्या ऋषींच्या कृपेने मी झालो त्यांच्या आश्रमातच मला उपरीत झाली। आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती। रात्री पर्णकुटीत आई गाढ झोपली, पण मला भलभलती स्वप्न पडू लागली। मी हळूच उठून पर्णकुटी बाहेर आलो। मांजराच्या पावलाने जवळच्या पर्णकुटीत आलो। आश्रमातले शिष्य बोलत बसले होते। ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत। माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला। यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो। त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असले तर? नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाला, नहुष राजांची मुलं सुखी होणार नाहीत? हो, अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत। कारण शाप कोणाचा? ऋषीचा। ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून काय पाप घडलं होतं? ही कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही। तू आता जा, माझी ध्यानाची वेळ झाली। पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्यांचा उद्गाराने मला सावध केलं। दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं ठरवलं मी। भटकत भटकत मी हिमालयात गेलो। तिथे मला एक हठयोगी गुरु भेटला। मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापुराला जातो आणि आईला घेऊन येतो, तिला एकदा तू भेट। नकारार्थी मान हलवत यती उद्गारला, ते शक्य नाही। का? माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही। परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही। तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही। मी एका जागी फार दिवस राहत नाही। आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की मी तात्काळ सोडतो। मग आईची नी तुझी भेट केव्हा होईल? कोण जाणे, कदाचित होईल, कदाचित होणार नाही। नी तुझी माझी भेट आजच्या सारखीच केव्हा तरी योगायोगाने होईल। त्यावेळेला मला साऱ्या स्थिती वश झालेल्या असतील। चल उठ, बाहेर जा, माझी ध्यानाची वेळ होऊन गेली। गुहेबाहेर तुला पोचवतो आणि गुहेच्या तोंडावरी काटेरी वेल दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो। आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते। मी सद्गदित स्वराने म्हणालो, यती, येतो मी, माझी आठवण ठेव। गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्श सुद्धा केला नव्हता, पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा। उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, ययाती, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील, पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्या इतकं मन जिंकणं सोपं नाही। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा।